रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब आंबेडकर ही खरंच फॅशन झाली का? हे त्यांना मान्य आहे का? हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे. महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का? कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावं तसा भाजपा कोसळतो. जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो. आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहांवरती काही कारवाई करणार आहे का? आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे. भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे, हृदयातलं काळं, हे बाहेर आलेलं आहे. आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे. आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे, दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे. संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे. नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये. त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी, नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी. एक मराठी पहिले पुरा करतो. नाही, शेवटी आंदोलन आम्ही करणं बरोबर आहे. हे आंदोलन आम्ही करू, तो काय मुद्दा नाहीये. पण विशेष म्हणजे इतर सामान्य जनतेला हे मान्य आहे का? कारण आता महाराष्ट्रामध्ये त्यांना कसं मिळालं, पण राक्षसी बहुमत मिळालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला कसंही वाकवा, महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवताचा काही कोणीही अपमान करा, तो महाराष्ट्र काही करत नाही, काही करू शकत नाही, अशा मस्तीमध्ये हे वागायला लागलेले आहे. आणि ही मस्ती आता मोडण्याची वेळ आलेली आहे. भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्यांच्याकडनं काय आम्ही आंदोलन करू, पण भारतीय जनता पक्ष काय करणार आहे? अन्यथा जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत तिथल्या नेत्यांना जनतेने विचारायला पाहिजे की हे तुम्हाला मान्य आहे का? आंबेडकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का? मी सगळ्यांनाच म्हणतो, आंबेडकर केवळ एका पक्षाचे नव्हते, माझ्या आजोबांचे आणि त्यांचेही चांगले ऋणानुबंध होते. शेवटी बाबासाहेबांनी माझे वडील शिवसेना प्रमुख म्हणायचे की या महाराष्ट्राने दोन दैवत जगाला दिली, देशाला दिली. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अशा आमच्या या दैवताबद्दल, महाराजांबद्दल पण त्यांनी अपमान करून झालेला आहे, आंबेडकरांबद्दल झालेलं आहे. हे आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे, आंबेडकरांचं नाव पुसायला निघालेलं आहे, महाराष्ट्राचं नाव पुसायला निघालेलं आहे. अर्थात हे जे नाव पुसायला निघाले ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील, पण आंबेडकरांचं नाव पुसू नाही शकणार नाही. सर, लोकसभेला तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, संविधान बदलायचं आहे याला बहुमत, आणि आता जे आंबेडकरांचा अपमान केला, सुरुवात झाली कुठेतरी या सुरुवात म्हणजे त्यांचा निर्लज्जपणा समोर आलेला. हा भाजपचंच हे ढोंग आहे, भाजपच्या मनातलं काळं. कारण अमित शहा एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही. त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाही. कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत. संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वरनं तसं सांगितलं गेल्याशिवाय ते बोलू शकत नाही. पण त्याच्यानंतर एक टर्म भाजपकडनं वापरली गेली होती की फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला आमच्या विरोधात. फेक नॅरेटिव्ह खरं होतं? कुठलं फेक नॅरेटिव्ह? ते सोडा, मी कालच्या अमित शहाच्या उद्गाराबद्दल बोलतोय. मी अमित शहाच्या बद्दल बोलतोय. अमित शहा ज्या पद्धतीने बोललेत की आंबेडकर ही फॅशन झालेली आहे. एवढं नाव जर का देवाचं घेतलं असतं तर 7 जन्मात स्वर्ग तरी मिळाला असता. आता यांना स्वर्ग मिळेल की नाही मला कल्पना नाही, मोदी करून. पण आंबेडकर एवढे लाखो भक्त, करोडो भक्त या देशामध्ये त्यांचे आहेत. सगळेच जण पक्षाच्या पलीकडे गेलेला हा महामानव आहे. आणि म्हणून मला तरी हे सहन होत नाही, म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेशी बोलतोय. संविधानाचा मुद्दा, त्याच्यानंतर आता थेट आंबेडकरांवर बोललं जात आहे. एकीकडे थेट मनू आणि त्याच्यानंतर संविधान असं कंपॅरिझन चालू आहे असं तुम्हाला काय वाटतंय? नाही, शेवटी आंबेडकर त्रासले होते ते याच मनोविकृतीमुळे.
मी मनुस्मृती नाही म्हणत, त्यांची जी काय मनोविकृती आहे या मनोविकृतीलाच कंटाळून आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं होतं. कारण त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला माणसासारखं जगू द्या, ते माणसासारखं जगू न देणारी ही विकृत मनोवृत्ती होती, तीच आज अमित शहाच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे. सर, एकीकडे जिथे अमित शहानी हे वक्तव्य केलं, दुसरीकडे त्यांच्याच नेत्यांसोबतची बैठक दिल्लीमध्ये झाली, म्हणजे जे.पी. नड्डा असतील आणि पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव हे सगळेजण एकत्र बैठक घेतली त्यांनी आणि विरोधकांना कशा प्रकारे उत्तर द्यायची या संदर्भात आणि कसं टॅकल करायचं याची चर्चा बैठकीमध्ये झाली. त्यांना सगळीकडे राजकारण दिसतंय, पण आता महत्वाचा विषय मी जो मांडलेला आहे की आंबेडकरांबद्दल ज्या पद्धतीने अमित शहा उद्दामपणाने बोललेले आहेत, ही भाजपची मनोविकृत वृत्ती ही आज जगासमोर आलेली आहे. या मनोविकृतीबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे. कारण ही मनोविकृत वृत्ती, परत एकदा सांगतो, ज्या बुरसटलेल्या रूढी परंपरा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला, बाबासाहेबांनी तर लढा दिला असताना ते भोगावं लागलं होतं, आणि तीच विकृती, तीच मनोविकृती ही पुन्हा राज्यावरती आली की काय असंच आता वाटायला लागलेले. त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला लागेल. पंतप्रधान बोलतायत की काँग्रेसनेही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. मला दुसऱ्याने शेण खाल्लं म्हणून तुम्ही खाताय का? अमित शहाने काल काय केलं त्याच्यावरती बोला. अमित शहा राज्यसभेत बोललेले आहेत आणि तो व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवले, तुमच्याच माध्यमातून तो माझ्याकडे आलेला आहे. त्याच्याबद्दल भाजपची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे, कारण भाजप एवढ्या उद्दामपणाने आता वागायला लागलाय, हे फार संतापजनक है. जिस तरीके से कल अमित शाह राज्यसभा में उन्होंने कहा, एक गुस्ताखी की उन्होंने, और महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का नाम लेते लेते उन्होंने कहा कि अब ये तो फैशन हुई है, अम्बेडकर 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 अम्बेडकर, मैंने सुना है ना आपको, ये अब फैशन हुई है. इतने बार अगर आप भगवान का नाम लेते तो शायद 7 जन्म में आपको स्वर्ग में स्थान मिल जाता. आप होते कौन हो? अम्बेडकर जी ने जो एक व्यक्ति ऐसी है, किसी पक्ष की सीमा उनको लागू नहीं होती. हर एक के दिल में महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के लिए एक स्थान है.